न्यूज, सच जरूरी है। नमस्कार, आप देख रहे हैं मैनेज न्यूज लाइव और मैं हूं आपके साथ चांदनी पाठक। एक नजर डालते हैं आज की खास खबर पर। नागपुर में आज प्रशासकीय बिल्डिंग क्रमांक 2 रजिस्ट्री ऑफिस के सामने रिश्वतखोरी के खिलाफ मोर्चा निकाला गया। किस तरह से रजिस्ट्री ऑफिस में रिश्वतखोरी चलती है उसका डेमो करके लोगों के सामने करके दिखाया गया। आम आदमी को क्या परेशानियों का सामना करना पड़ता है ये लोगों के सामने दिखाया। श्रीमंत लोक जे लाच देऊ शकतात त्या लोकांचे नियमबाह्य दस्त काही मंजुरी नसली तरी त्यांचे दस्त कसे नोंदवले जातात आणि कसा पैशाचा व्यवहार होतो ते आम्ही दाखवत आहे। हा आमचा एक सरकारी दलाल, आम्ही दुय्यम निबंधक, सहजिल्हा दुय्यम निबंधक, नोंदणी महानिरीक्षक आणि नोंदणी महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक यांचं आम्ही इथे प्रेझेंटेशन दिलेलं आहे। आता चालू होत आहे। आता जेव्हा सामान्य गरीब माणूस जेव्हा रजिस्ट्रारकडे जातो तेव्हा काय होतं ते बघा। सामान्य गरीब माणसाच्या दस्ताच्या नोंदणीसाठी हे लोक कशा प्रकारे त्यांना रिक्वेस्ट करतात। हा दस्ता सर्व नियमामध्ये असल्याच्या नंतरही सर्व दुय्यम निबंधक त्यांना पैसे मागतायत आणि पैसे नाही दिले तर तुझा डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड करणार नाही असं ते म्हणतायत। त्यानंतर ते समोरच्या वरिष्ठांकडेही जातात, पण तेही लोक त्यांना लाच असेल, लाच देऊ शकत असाल तर पैसे द्या, पैसे देत असाल तर आम्ही हा रजिस्टर्ड करून देऊ दस्त आणि जर लाच देणार नसाल तर आम्ही हे करणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा। म्हणजे गरीब माणसाचं याच्यामध्ये कोणतंही प्रशासन दरबारी कोणती सुनवाई होत नाही। आणि जेव्हा श्रीमंत माणूस या प्रकारचा नियमबाह्य दस्त घेऊन येतो तेव्हा तो फक्त पैशाच्या भरोशावर कसा नियम नोंदणी करतो तेही आपण बघावं। सरकारी बघा या पद्धतीने सामान्य माणसाची अवहेलना केली जाते। जर तुम्ही लाच देत असाल तरच ते तुमचे दस्त नोंदणी करून देतील। आणि आता बघा तुम्ही श्रीमंत माणूस ज्यावेळेस येतो तो दलालांना भेटतो, त्यांचे डॉक्युमेंट्स कोणत्याही नियमात राहत नाही, फक्त ते लोक बार्गेनिंग करतात, लाचेच्या स्वरूपात त्यांना पैशाची ऑफर केल्या जाते। दलाल त्यांना दुय्यम निबंधकाशी सेटिंग करतो आणि सेटिंग करून एक अमाऊंट ठरवल्या जाते। त्याच्यानंतर त्या श्रीमंत माणसाचा जो पैसे देऊ शकतो, लाच देऊ शकतो, त्याच्यासोबत सेटिंग केले जाते। आणि डॉक्युमेंट देऊन त्याचा कट त्याला दिला जातो। समोरच्या माणसाही सर्वोच्चही अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहतात, ते त्याचा डॉक्युमेंट्स रजिस्टर करणार, त्यांचे जो कट आहे तो त्याला दिला जातात। आपोआप ते आपले आपले पैसे घेतात आणि आता या सरकारलाही हा कट जातो। जो भ्रष्ट सरकार आहे, आपण सर्व भाऊ आणि महाराष्ट्रातील सामान्य जनतेला विकून खाऊ या पद्धतीचा आहे। पूर्ण वरून खालपर्यंत पैसे पोहोचलेले आहे आणि आता सर्वांना विचारण्यात येत आहे की पैसे भेटले का। बस आता तोच नियम या केसमध्ये लागू होत नाही। पैसे दिल्यानंतर नियम बाह्यही असलं तरी चालेल, पण दस्त नोंदणी होऊन जातो। याच्यामध्ये महसूल जो नियमामध्ये बसतो तो महसूल भरण्याच्या जागी कमी महसूल भरून मनमानी पद्धतीने दुय्यम निबंधक या प्रकारे रजिस्ट्र्या लावून देतात आणि रजिस्ट्री लावून फक्त पैशाच्या जोरावर श्रीमंत बनत चालला आहे आणि गरीब बनत चाललेला आहे। अशा या आता जर गरीब याच्यात जागी जर गरीब माणूस आला आणि त्याला काही करायला दस्त नोंदणी करायची आहे, पण तो जर लाच देऊ शकत नाही, शासनाचा कर भरू शकतो फक्त, पण लाच देऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी नियम वेगळे असतात, त्यासाठी कोणतंही हे केलं जात नाही। पैसे बघा, गरीब माणसाची अवहेलना ज्या पद्धतीने केल्या जाते की त्याला शासन दरबारी प्रशासन दरबारी कोणतीही सुनवाई होत नाही, त्याच्याकडून बोलायला कोणी येत नाही, त्याची साईड कोणी ऐकत नाही। पैसे असेल तरच या देशामध्ये या राज्यामध्ये
सर्व व्यवहार होतील. प्रशासनाची ही अवस्था सरकारने अशी सामान्य माणसाची अशी अवस्था करून टाकली आहे की दारोदारी त्या गरीब माणसाला धुवावं लागतो, पण कोणी त्याचं ऐकत नाही. हे प्रशासकीय अधिकारी किंवा सरकार फक्त श्रीमंतांचे जे लाभ घेऊ शकतात त्यांचीच आहे, पण सामान्य जनतेची अशा प्रकारे अवहेलना केली जाते. अशा प्रकारे अवहेलना करतात आणि याच्यासाठीच आपण लोकशाहीमध्ये जगतो का? तुम्ही दिसत आहे का? तुम्ही बोलत नाही, तुम्ही ऐकत नाही, तुम्ही पाहत नाही. आम्ही जायचं कुठे? पुण्याकडे जायचं, कोणाला न्याय मागायचा? तुम्ही तिथे चाललेला नाही मुंबईला. नाटक के बाद वो आहे अरे तुम्ही 3 बसले आहे, तुम्ही बघत नाही, ऐकत नाही आणि बोलत नाही. तुम्ही काही तर करा. जा तिकडे मुंबईला आणि त्यांना सांगा इथे चाललाय, थांबवा आणि गरीबाला न्याय द्या. परत करा. अगली खबर, आरएसएस में मुस्लिम शामिल हो सकते हैं क्या मोहन भागवत ने रखी नई शर्त। आरएसएस यानी कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ में अन्य धर्मों की सदस्यता को लेकर प्रमुख मोहन भागवत ने खुलकर जवाब दिया है। दरअसल एक कार्यक्रम के दौरान सवाल पूछा गया कि क्या मुस्लिम संघ में शामिल हो सकते हैं, तो उन्होंने कहा कि मुस्लिम और ईसाई समुदाय के लिए भी संघ खुला हुआ है। हालांकि इस दौरान उन्होंने एक शर्त भी रखी है। इससे पहले शनिवार को उन्होंने कहा कि भारत में कोई अहिंदू नहीं है, क्योंकि सभी एक ही पूर्वजों के वंशज हैं और देश की मूल संस्कृति हिंदू ही है। रविवार को भागवत ने कहा कि संघ से किसी ब्राह्मण को अनुमति नहीं है, किसी अन्य जाति को संघ में आने की अनुमति नहीं है, किसी मुसलमान को अनुमति नहीं है, कोई ईसाई को अनुमति नहीं है, सिर्फ हिंदुओं को अनुमति है। इसलिए अलग अलग संप्रदाय के लोग मुस्लिम, ईसाई या किसी भी संप्रदाय से आने वाले संघ में आ सकते हैं, लेकिन उन्हें अपनी पृथकता बाहर रखनी होगी। संघ प्रमुख ने कहा है कि आपकी विशेषता का स्वागत है, लेकिन जब आप शाखा के अंदर आते हैं तो आप भारत माता के सपूत के तौर पर आते हैं, इस हिंदू समाज के सदस्य के तौर पर आते हैं। और उन्होंने आगे ये भी कहा कि सभी जातियों, मुसलमान और ईसाई पृष्ठभूमि से आने वाले शाखा में शामिल हो सकते हैं। उन्होंने कहा मुस्लिम शाखा में आते हैं, ईसाई शाखा में आते हैं और हिंदू कहलाने वाली अन्य जातियां भी शाखा में आती है, और हम नहीं पूछते हैं कि वे कौन है। हम सभी भारत माता के सपूत है और संघ ऐसे ही काम करता है। उन्होंने कहा कि संघ का नजरिया एकता और समावेश करने पर आधारित है। कांग्रेस नेताओं पर साधा निशाना। भागवत ने संगठन पर बिना पंजीकरण के काम करने का आरोप लगाने वाले कांग्रेस नेताओं पर परोक्ष रूप से निशाना साधते हुए रविवार को कहा कि संगठन को व्यक्तियों के निकाय के रूप में मान्यता प्राप्त है। भागवत ने आरएसएस की ओर से आयोजित एक आंतरिक प्रश्नोत्तर सत्र के दौरान एक सवाल के जवाब में कहा है कि आरएसएस की स्थापना 1925 में हुई थी, तो क्या आप उम्मीद करते हैं कि हम ब्रिटिश सरकार के पास पंजीकरण कराते। उन्होंने कहा कि आज़ादी के बाद भी भारत सरकार ने पंजीकरण अनिवार्य बनाया है। भागवत ने स्पष्ट किया कि हमें व्यक्तियों के निकाय के रूप में वर्गीकृत किया गया है और हम मान्यता प्राप्त संगठन है। Are Muslims allowed in RSS? How Sangh can build confidence in minorities? Sangh is having outreach program for Muslims. Is there any plan to start educational institutions for minorities? क्या संघ में मुस्लिम समुदाय के लोग शामिल हो सकते हैं? ये सवाल खूब चर्चा में है और इसके चर्चा में आने का कारण है मोहन भागवत से पूछा गया ये सवाल।
आरएसएस के 100 साल पूरे होने के मौके पर आयोजित एक कार्यक्रम के दौरान जब मोहन भागवत से ये सवाल पूछा गया, जिसके साथ ही ये सवाल भी पूछा जाने लगा कि आखिर आरएसएस का मेंबर कौन बन सकता है, तो उन्होंने क्या जवाब दिया, आप खुद ही सुनिए। This question is Sangh and Muslims. Major General K.R. Prasad, Manohar Iyer, Dr. Vasant Dikshit. Are Muslims allowed in RSS? How Sangh can build confidence in minorities? Sangh is having outreach program for Muslims. Is there any plan to start educational institutions for minorities? No Brahmin is allowed in Sangh. No other caste is allowed in Sangha. No Muslim is allowed, no Christian is allowed, no Shaiva, no Shakta. Only Hindu is allowed. So people with different denominations, Muslims, Christians, of any denomination, they can come to Sangha. Keep your separateness out. Your speciality is welcome. But when you come inside Shakha, you come as son of Bharat Mata, member of this Hindu society. So Muslims come to Shakha, Christians come to Shakha, as all other castes from the routinely Hindu society, routinely called Hindu society, they also come to Shakha. But we don't take their count and we don't ask who they are. We are all sons of Bharat Mata. That is how Sangha works. The outreach to hitherto untouched sections or hitherto kept away from the society, such sections, we have to specifically contact them. So there is outreach program. But outreach program doesn't mean that we do something there. Actually, Sangha says, we will not do anything for anybody. Each has to do his own duty. Each has to bring about his own uddhar. Nobody else will come to you. Even God will help those who will help themselves. We will enable you to do that. We will prepare you to do that. So don't expect anything from Sangha. But if you come to Sangha without expecting anything from any other fellow, you can do your own. That is what we are going to teach. So outreach is there. If they are doing some noble deeds, we will help them. But schools for Muslims, schools for Christians, schools for Brahmins, schools for non-Brahmins, we don't do that. Sangha does only Shakha work and man making. Swayam Sevaks have different organizations which are separate, autonomous, independent, and we expect them to become self-dependent so that they don't require any help from outside, even from Sangha. But they will do all these things on the same principle. God helps those who help themselves. So maybe there are Shishu Mandirs in Muslim localities also. They are run by Vidya Bharati, not by us. That type of work is there. But outreach is purely come and give. To appeal that. Come to Sangha and give your everything in the work at the feet of Bharat Mata. Sangha doesn't give anything. Sangha asks for. इसी के साथ देश और दुनिया की तमाम खबरों के साथ बने रहे और देखते रहे MNS न्यूज लाइव। नमस्कार। Hi, this is Abhijit Sawant and you are watching MNS News. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर।